प्रिय मित्रांनो, आज शुक्रवार आणि 18 जुलै आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वर मोशे आणि अहरोन ह्यांना तयार करतो आणि आपल्या लोकांनी कशा घाईघाईने निघायचं आहे हे संपूर्ण समजावून सांगतो. विशेषतः त्यांनी बेखमीर भाकरी खाऊन नुसतं स्वस्थ राहू नये, तर घाईघाईने जणू काही आपलं जे गाठोडं आहे ते बांधावं आणि आपल्या सगळ्या ह्या जनावराबरोबर त्यांनी निघावं. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्याच वेळेला त्यांनी ही योजना आखलेली आहे की त्या रात्री ज्याला आपण म्हणतो की फारो राजा आणि विशेषतः सगळ्या इजिप्शियन लोकांमध्ये जी प्रथम जन्मलेलं बाळ आहे आणि प्रथम जन्मलेलं जनावर आहे ते सगळे मरतील. आणि त्यामुळे फारो राजा आणि लोक वैतागून ते सांगतील की ह्या इस्रायल लोकांना येथून जाऊ द्या. आणि त्याप्रमाणे झाले. कारण फारो राजाने मोशेला आणि हरोनला बोलावून सांगितले की तुम्ही येथून निघून जा, तुमच्यामुळे आमच्या देशाचा सत्यानाश झालेला आहे. हो, आजच्या दिवशी जेव्हा आपण पाहतो की त्यामुळे हे इस्रायल लोक तिथून निघाले आहेत आणि ते घाईघाईने प्रवास करीत आहेत. प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण नव्या करारामध्ये पाहतो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या शिष्याबरोबर जात असताना तेथून भूक लागली आहे म्हणून कंस तोडून खातो. आणि ते शास्त्री पुरुषी पाहतात आणि ते विचारतात की आज शब्बात दिवस आहे आणि शब्बाताच्या दिवशी तुम्ही हे कंस तोडून कसे खाऊ शकतात? तुम्ही शब्बात पाळत नाही. आणि त्यावेळेला प्रभू येशू त्यांना सांगतो आहे की मीच स्वतः शब्बाताचा धनी आहे, म्हणून शब्बात कसा पाळावा हे तू आम्हाला सांगण्याची गरज नाही. हो माझ्या प्रिय बंधूंनो, शब्बात दिवशी आपण सगळ्यांनीही परमेश्वराची स्तुती गौरव केलंच पाहिजे. परंतु त्या साठी आपण इतर चांगल्या गोष्टी करू शकत नाही असं नाही. मात्र वाईट गोष्टीकडे आपण वळू शकत नाही. परंतु समाजामध्ये किंवा घरामध्ये पुष्कळ चांगल्या गोष्टी करण्यासारख्या असतात आणि त्या आपण करू शकतो, हे आज आपण पाहतो. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे की शब्बात दिवस पाळणे म्हणजेच लोकांची परमेश्वराची स्तुती आणि लोकांची सेवा. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातून होत असतील तर परमेश्वर नक्कीच आपल्या बरोबर आहे. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या दिवशी जेव्हा आपण पाहतो की परमेश्वर हा इस्रायल लोकांचं तारण करतो आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन करून सांगतो आहे की मी शब्बाताचा धनी आहे, तेव्हा हा आपला परमेश्वर आपल्या बरोबर कसा आहे आणि त्याद्वारे आपण परमेश्वराबरोबर असावेत आणि परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराच्या आज्ञा आपण पाळाव्यात, ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. हीच परमेश्वराची इच्छा लक्षात घेऊन आपण त्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे.